चंद्रपूर शहर महानगरपालिकेत भाजपची सत्ता येताच पक्षातील अंतर्गत संघर्ष पहिल्याच दिवशी चव्हाट्यावर आला आहे. नवनिर्वाचित महापौर संगीता खांडेकर यांच्या शपथविधी सोहळ्यादरम्यान घडलेल्या घटनांमुळे राजकीय वातावरण तापले. आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत महापौरांचा शपथविधी सोहळा पार पडला. आमदार किशोर जोरगेवार यांना कार्यक्रमाला आमंत्रित न केल्याने त्यांच्या समर्थक नगरसेवकांमध्ये नाराजी पसरली होती. निषेध म्हणून अनेक नगरसेवकांनी कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आणि महापौरांच्या दालनातून बाहेर पडून आपला असंतोष व्यक्त केला. महानगरपालिका परिसरात काही काळ तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. महापालिकेत सत्ता हाती घेतल्याच्या पहिल्याच दिवशी समोर आलेल्या या अंतर्गत वादामुळे भाजपच्या अंतर्गत एकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. चंद्रपूर महानगरपालिका कशी यशस्वी होणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. काय जाऊ द्या, काही अडचण नाही. ते भारतीय जनता पार्टीवर टीका करणारे लोक आहे. पार्टी याची नोंद घेईल. त्यांना निमंत्रण दिलं होतं. त्यांना काय करायचं ते करू दे, काही अडचण नाही. ठीक आहे, बोलवलं नसेल मला माहिती. हा कार्यक्रम घाईघाईने करा. आणि आज तर त्याची हद्द झाली की पक्षाच्या महापौर ज्या ठिकाणी झाल्या त्या पक्षाच्या महापौराच्या पदग्रहण कार्यक्रमाचं सुद्धा मला निमंत्रण नाही. आजचा कार्यक्रम हा निमंत्रणाचाच होता. काल जेव्हा त्या निवडून आल्या त्या मी स्वतः इथून जाऊन त्यांचं आम्ही सगळ्यांनी स्वागत केलं, जल्लोष केला, त्यांच्यासोबत पदयात्रेमध्ये सामील झालो. आणि आज मात्र त्यांनी सगळ्यांनी, खांडेकरांनी आणि बाकी सगळ्यांना फोन केले. मला फोन सुद्धा केलेला नाही. मला अतिशय दुःख आज मला वाटत आहे. जर हे महापौर व्हावं, मी एवढं निश्चितपणे सांगू शकतो की जेवढे कष्ट मी घेतले तेवढे कष्ट कदाचित कुणी घेतले नसेल. मी साधारणतः 19 वेळा सतीश भिवगडे जे पूर्ण वेळ संदीपजी गिरे यांच्यासोबत होते, 19 वेळा एका रात्रीतून त्यांना फोन केले. नितीनजी भटारकर जे राष्ट्रवादी काँग्रेसचे संदीप गिरेचे माझे कॉमन मित्र आहे, त्यांना अनेकदा फोन केले. संदीप गिरेंना फोन केले. वेगवेगळ्या लोकांशी बैठका घेतल्या आणि शेवटच्या क्षणी या सगळ्या गोष्टी स्ट्रॅटेजी केल्या आणि त्या आपल्या भाजपच्या या ठिकाणी महापौर झाल्या. आणि आज मात्र दुसऱ्याच दिवशी अशा प्रकारची वागणूक आपल्या कार्यकर्त्याला करायला सांगणं हे काही मोठेपणाचं लक्षण नाही. माणूस मोठा त्याच्या पदानी होत नाही, माणूस मोठा होतो त्याच्या मनाने. परंतु असं जर छोटं मन घेऊन जर म्हटलं तर अटलजीची ते कविता निश्चितपणे आठवण येण्यासारखी आहे की छोटे मन से कोई बडा नहीं होता, टूटे दिल से कोई खडा नहीं होता. हे खरं आहे.